नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आपण मानसशास्त्र या विषयाच्या 1000 प्रश्नांची सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली होती. त्याचा आज भाग 18वा आहे. 17 भागापर्यंत आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही असाच प्रतिसाद कायम राहील. मित्रांनो, भाग 18वा जो आहे तो याच्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे PYQs याचं विश्लेषण पाहणार आहोत. भाग 18, 19 आणि 20 हे जे आहेत हे बालविकासासंबंधित जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर 75 प्रश्न असतील. म्हणजे बघा, 18वा भाग, 19वा भाग आणि 20वा भाग या 3 भागांमध्ये अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे. याच्यावर हमखास परीक्षेमध्ये दोन्हीही पेपरला याच्यावर प्रश्न असतात. चला बघा, या ठिकाणी 30 पैकी 30 गुणांची तयारी या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही. बघूया, आज आपण जो 17व्या भागामध्ये प्रश्न विचारला होता तुमच्यासाठी होमवर्कसाठी, तो प्रश्न असा होता: गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या दोन्ही बाजूला कोणत्या ग्रंथी असतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये जवळपास बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे. त्याचे पर्याय दिले होते: कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड, वृक्कस्थ ग्रंथी आणि मस्तिष्क ग्रंथी. इतर ज्या काही ग्रंथी आहेत तुम्हाला माहिती आहेत, नेमकं त्याचं स्थान कुठं आहे. याचं अचूक उत्तर जे आहे ते कंठस्थ ग्रंथी हे आहे. बघा मित्रांनो, असे जे काही प्रश्न आहेत ते परीक्षेला विचारले जातात आणि त्याचं आपण 360 डिग्रीमध्ये या ठिकाणी विश्लेषण पाहत आहोत. तुम्हाला माहीत आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डीपमध्ये या विषयाचा, या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. चला आजच्या या 18व्या भागामधील पहिल्या प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न असा आहे: गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला आहे. बघा, हा 2021ला सेकंड जो पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिले होते: गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन आणि चौथा पर्याय दिला होता परिणाम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते आहे परिपक्वता. मित्रांनो, प्रतिमा मराठीच्या या महा TET PYQ सिरीजमध्ये आपण आता वाढ आणि विकास या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर आलेलो आहोत. याच्यामध्ये 18, 19 आणि 20 असे 3 भाग याच टॉपिकवर होणार आहेत, कारण हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. VIP करून ठेवा या टॉपिकला. बघा, कारण या ज्या नोट्स आहेत मी आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या नोट्स प्रिंट करून ठेवा. त्याचा फायदा तुम्हाला चांगला होणार आहे. बघा, हा म्हणजे VIP टॉपिक आहे. या टॉपिकवर खूप सारे प्रश्न येतात. मित्रांनो, जेव्हा आर्नोल्ड गेसेल या शास्त्रज्ञाचं नाव येतं ना, तेव्हा डोळे झाकून तुम्ही परिपक्वता या शब्दाकडे पाहायचं आणि त्याला ज्या पर्यायामध्ये परिपक्वता हा शब्द आलेला आहे आणि जो पर्याय पॉझिटिव्ह आहे त्याला तुम्ही काय करायचं आहे, टिक करायचं आहे. गेसेल यांच्या मते बघा, बालकाचा विकास हा कुणी बाहेरून शिकून म्हणजेच अध्ययन करून होत नसतो. तो त्याच्या शरीरातील जैविक जी प्रक्रिया आहे नैसर्गिकरित्या होतो. त्या प्रक्रियेनुसार उदाहरणानं समजून घेऊया. बघा, जोपर्यंत एखाद्या लहान मुलाचे पायाचे जे स्नायू असतात ते चालण्यासाठी परिपक्व होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्याला कितीही चालायला शिकवलं, कितीही कसल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं तरी तो चालू शकणार नाही. म्हणजेच विकासासाठी आधी शरीराची आणि मेंदूची जी परिपक्वता असते ते येणं सर्वात महत्त्वाचं असतं. याच गोष्टीवर गेसेल यांनी काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. चला बघा मित्रांनो, तुमच्यासाठी खास ट्रिक्स सांगतो. आता ही बघा, ट्रिक्स जी आहे, शब्दांचा खेळ जे आहे ते परीक्षा परिषद कायम करत असते. शास्त्रज्ञाचं नाव काय आहे? गेसेल. या प्रश्नांपुरतं बघा, या गेसेल शब्दामध्ये सेल, सेल म्हणजे काय? शरीराची पेशी. एक लॉजिक लक्षात ठेवा फक्त. हा शब्द लपलेला आहे कोणता? सेल. आणि आपल्या शरीराच्या पेशी जेव्हा परिपक्व होतात तेव्हाच आपला विकास होतो. म्हणजेच गेसेल पेशींची परिपक्वता. बस एवढं लक्षात ठेवा. एवढं लॉजिक लक्षात ठेवलं की तुमचा 1 मार्क जो आहे तो फिक्स होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा,
मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? या ठिकाणी बघा, समर्थन करतात असं म्हणलेलं आहे, म्हणजे योग्य विधानं आपल्याला काय करायची आहेत, शोधायची आहेत. खाली विधानं दिलेली आहेत बघा. अ, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. ब, प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयांची सोय करण्यासाठी. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. आणि ड दिलेला आहे, शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. मित्रांनो, याच्यामध्ये पर्याय खाली दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय दिलाय अ, ब आणि क. ही विधाने काय करतायत, समर्थन करतायत असं सांगायचं आहे, है ना. दुसरा पर्याय अ, क आणि ड. तिसरा पर्याय ब, क आणि ड. आणि चौथा पर्याय अ, ब, क आणि ड. या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, अ, ब, क आणि ड. म्हणजेच हे सर्व विधाने जी आहेत काय करत आहेत, समर्थन करत आहेत, म्हणजेच ही बरोबर विधानं आहेत. मित्रांनो बघा, या सिरीजमध्ये आता आपण एक असा प्रश्न पाहतोय हा, जो 2021च्या पेपर 2 मध्ये विचारला होता. प्रश्न खूप मोठा दिसतोय, पण घाबरायचं अजिबात नाही. शिक्षकाला अनुवंश आणि परिसर या दोन्ही गोष्टी का माहीत असाव्या? चला, एक म्हणजे विधान जे आहेत याचं आपण डिकोडिंग करू. उत्तर तुम्हाला कळलेलंच आहे, पण हे विधानं का बरं? बघा, पहिलं विधान काय सांगितलंय, वर्गात येणाऱ्या प्रत्येक मुलाचा अनुवंश वेगळा असतो, त्याची बुद्धी वेगळी असते. शिक्षकाने तो ओळखायचा असतो आणि शाळेत तसं वातावरण द्यायचं असतं. त्यामुळे काय होतं, मुलांच्या सुप्त शक्तींचा विकास होत असतो. हे 100% खरं आहे, बरोबर विधान आहे. ब विधानामध्ये काय सांगितलं, प्रत्येक मुलाची उपजत कला, चित्रकला असेल, गायन कला असेल, खेळ असेल, ही वेगळी असते, अनुवंशाप्रमाणे असते ती. शिक्षकानं ती ओळखून त्याला तसे विषय किंवा स्पर्धा उपलब्ध करून द्यायला हव्यात. म्हणजे स्पर्धा उपलब्ध करून द्यायला हव्यात म्हणजे काय, परिसर आहे ना, तसं वातावरण द्यायला पाहिजे. आणि हे पण विधान बरोबर आहे. तिसरं बघा, क मध्ये सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी गरीब किंवा मागासलेल्या घरातून येतात त्यांना घरात अभ्यासाचं वातावरण मिळत नाही. अशा मुलांना शाळेत जास्तीत जास्त सपोर्ट देऊन त्यांची प्रगती करणं हे शिक्षकाचंच काम असतं. आणि ड मध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक मुलाची आकलन शक्ती सारखी नसते. शिक्षकानं मुलांची बौद्धिक मर्यादा समजून घेतली पाहिजे, तरच त्याला सोपी किंवा वेगळी अध्यापन पद्धती वापरता येईल. हे सुद्धा सत्य आहे. बौद्धिक मर्यादा म्हणजे काय, तर त्याच्या अनुवंशानुसार समजा कमी जास्त असेल, आहे ना, त्याच्या अनुवंशानुसार ती बौद्धिक मर्यादा तिथं असतेच. त्यामुळं पर्याय 4 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? प्रश्न विचारलाय 2021ला. पर्याय दिलेले आहेत. पहिला, वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. दुसरा, वाढ ही अनुवंशिक असते. तिसरा, गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही. आणि चौथा पर्याय, गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेत वाढ नियंत्रित नसते. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाढ ही अनुवंशिक असते. योग्य विधान सांगितलं होतं. चला, बघा या ठिकाणी वाढ हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. सॉरी. चला, सगळे पर्याय जे आहेत ते आपण डिकोड करू एकदा. याच्यामध्ये बघा, पहिल्या पर्यायामध्ये काय सांगितलंय, वाढ अनिश्चित असते. हे साफ चुकीचं आहे. वाढ ही अनिश्चित असते का? माणसाच्या वाढीचा एक निश्चित क्रम असतो. क्रम कसा असतो बघा, आधी मूल रांगते मग चालायला लागते. त्यामुळे तो पर्याय चुकीचा आहे. पर्याय 3 आणि 4 बघा, हे दोन्ही पर्याय सांगतात की वाढीवर गुणसूत्रांचे नियंत्रण नसते. मित्रांनो, हे शक्यच नाही. आपली शारीरिक वाढ ही पेशी आणि गुणसूत्रांवर तर अवलंबून असते. त्यामुळे बघा, आणि पर्याय दुसरा सांगितला होता की वाढ ही अनुवंशिक असते. हे विधान 100% खरं आहे.
लक्षात ठेवा, वाढ म्हणजे फक्त शरीराची वाढ, आणि ही शारीरिक वाढ प्रामुख्यानं आपल्या आई वडिलांकडून मिळालेल्या अनुवंशावर अवलंबून असते. लक्षात घ्या. बघा आता पुढचा प्रश्न. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. 2021ला पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. शब्द खूप अवघड वापरलेले आहेत आणि प्रश्न मोठा आहे. म्हणजे प्रश्न संपेपर्यंत मागे काय सांगितलंय हेच आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित शांत डोक्याने प्रश्न वाचून घ्यायचा. बघा याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आत्मसातीकरण. मित्रांनो, वाचायला तर हा प्रश्न कठीण वाटला, मोठाही वाटला, पण याचं उत्तर अगदी एका साध्या उदाहरणामध्ये लपलेलं आहे. बघा, जीन पियाजे यांच्या मते लहान मुले नवीन गोष्टी कशा शिकतात, याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. एक आहे आत्मसातीकरण आणि दुसरी आहे समावेशन. प्रश्नात काय म्हटलंय? वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करून घेणे म्हणजे काय? समजा एका लहान मुलाला माहीत आहे की 4 पाय आणि शेपूट असणारा प्राणी म्हणजे कुत्रा, ही त्याची वर्तमान रचना आहे, है ना. बघा, असं त्याला माहीत आहे की 4 पाय आणि शेपूट असणारा प्राणी म्हणजे कुत्रा. उद्या त्याने एका वेगळ्या रंगाचा किंवा वेगळ्या जातीचा कुत्रा पाहिला, तर तो जुन्या माहितीच्या आधारावरच त्याला कुत्रा म्हणतो. म्हणजेच त्याने नवीन माहिती जुन्या माहितीत जशीच्या तशी आत्मसात केली. यालाच आत्मसातीकरण म्हणतात. आलं का लक्षात? आता समावेशन बघा, हे तर खूप भारी आहे. समावेशन बघा, पण समजा त्या मुलानं गाय पाहिली. गाईलाही 4 पाय आणि शेपूट असते. जर त्याने गाईला कुत्रा म्हटलं आणि आईने सांगितलं की नाही बाळा, ही गाय आहे आणि ती हंबरते, तेव्हा मुलाला आपल्या जुन्या ज्ञानात बदल करावा लागला. याला समावेशन म्हणायचं. पण आपल्या प्रश्नात वर्तमान विचार पद्धतीनुसारच, म्हणजेच जुन्या माहितीनुसार आकलन केले जाते असे स्पष्ट दिले आहे. त्यामुळे आत्मसातीकरण हेच योग्य येईल. म्हणजे जुन्या माहितीनुसार तुम्हाला सांगितलं ना ते कुत्र्याचं, है ना, वर्तमान पद्धतीनुसारच आकलन केले जाते. जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यानुसारच आकलन केलं जातं, त्याच्यामध्ये बदल केला जात नाही. त्याच्यामुळे ते काय आहे? आत्मसातीकरण आहे. आलं असेल लक्षात? एकदम डोक्यात फिट बसला असेल. नाही आलं? एक ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. जीन पियाजे यांच्या या अवघड शब्दांसाठी परीक्षा परिषदेची एक सोपी, म्हणजे परीक्षा परिषद हे प्रश्न टाकतेच, त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक आहे, ते लिहून घ्या. जेव्हा प्रश्नामध्ये वर्तमान रचना किंवा जुन्या अनुभवामध्ये सामावून घेणे असे शब्द येतील, तेव्हा तिथे ज्ञानाचा कोणताही नवीन बदल होत नसतो. आलं का लक्षात? वर्तमान रचना किंवा जुन्या अनुभवात सामावून घेणे असे शब्द येतील तेव्हा तिथे ज्ञानाचा कोणताही नवीन बदल होत नसतो. आपण ते फक्त स्वीकारत असतो. म्हणून उत्तर आत्मसातीकरण लिहायचं, लक्षात ठेवा. पण जर प्रश्नात ज्ञानात बदल करणे, नवीन रचना तयार करणे असे जर शब्द आले तर उत्तर समावेशन लिहायचं. हे 2 कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. याची जोडी तुम्ही पक्की लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? पर्याय दिलेले आहेत. अर्थ समजूनच पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. नीती अवनीतीची जाणीव असते. आणि चौथा पर्याय दिलेला आहे, पाठ केलेले सहसा विसरत नाही. मित्रांनो, या प्रश्नात अनेक वेळा गोंधळ उडतो, कारण त्यांना विकासाचे प्रकार, है ना, म्हणजेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक,
यातला फरक लक्षात येत नाही, तो ओळखता येत नाही. पण आपण बघा एक ट्रिक मस्त सांगू, ज्याच्यामुळं काय हा प्रश्न एका सेकंदामध्ये सुटेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीती अवनीतीची जाणीव असणे. मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण आता एका अशा म्हणजे लॉजिकल प्रश्नावर आलेलो आहेत. प्रश्न आपल्याला किशोरावस्थेतील म्हणजे साधारण 6 ते 12 वर्ष वयोगटातील बालकांच्या भावनिक विकासाबाबत विचारलेला आहे. यासाठी आपण बघा सर्वात भारी एक मेथड आहे ज्याच्यामुळे प्रश्न कधीच चुकत नाही, एलिमिनेशन. पर्याय एक काय सांगितलं आहे? अर्थ समजून पाठांतर करतात. पाठांतर करणे हे बुद्धीचे काम आहे, म्हणजेच हा बौद्धिक विकास झाला आहे की नाही. दुसऱ्या पर्यायात काय सांगितलं? अवधान कक्षा अमर्यादित असते, म्हणजे लक्ष केंद्रित करणे हे सुद्धा मेंदूचेच काम आहे, तोही बौद्धिक विकासच आहे. शिवाय कोणाचीही अवधान कक्षा अमर्यादित नसतेच, त्यामुळे हे विधानच चुकीचं आहे. आणि पर्याय 4 मध्ये काय सांगितलंय? पाठ केलेले सहसा विसरत नाही. स्मरणशक्ती हा सुद्धा बुद्धीचाच भाग आहे, हो की नाही. त्याच्यामुळं बघा या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे तो आता उरलेला जो पर्याय आहे तो आहे 3, नीती अवनीतीची जाणीव असणे. मित्रांनो, काय चूक आणि काय बरोबर, कोणाला कशामुळं वाईट वाटेल याची जाणीव होणे हा मुलांच्या भावनिक आणि नैतिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणूनच हे आपलं पर्याय क्रमांक 3 जे आहे ते अचूक उत्तर आहे. नीती अवनीती म्हणजे कोणाला म्हणजे चूक आणि काय बरोबर या गोष्टी ज्या आहेत त्या समजणे. ठीक आहे. भावनिक विकास आणि सामाजिक विकास याच्यावर हा प्रश्न आहे. आणि बौद्धिक विकासाचे म्हणजे बरेच शब्द आपल्याला गोंधळ उडवून टाकू शकतात, आहे की नाही. त्याच्यामुळे बघा व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि व्यवस्थित पर्याय देखील समजून घ्यायचे आहेत. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? काय विचारले? अयोग्य प्रश्न विचारलाय 2021ला पेपर 2 मध्ये. पर्याय दिलेत: नवजात शिशुला भावविश्व नसते. पर्याय 2, मुलाच्या वर्तनावर त्याच्या पिता यांच्या वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो. पर्याय 3 दिलेला आहे: मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. आणि चौथा, मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते असं या ठिकाणी म्हणलेलं आहे, परंतु हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. प्रश्नात चुकीचं विधानच विचारलेलं होतं, त्यामुळे हाच आपला पर्याय योग्य आहे. मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होते असं हे पूर्ण उलट सांगितलेलं आहे त्यांनी. तुम्हाला माहिती आहे बालकाचा जो विकास असतो तो मस्तकाधूनमुखी होत असतो, आहे ना. म्हणजे डोक्याकडून पायाकडे असा त्याचा विकास होत असतो, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. चला पुढचा प्रश्न. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिलेला आहे. प्रश्न विचारलाय 2020ला. पर्याय दिलेत: परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष आणि परिणाम. याचं अचूक उत्तर तुम्हा सर्वांना माहिती आहे. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याला VIP करून ठेवा, कारण खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे? बऱ्याच पुस्तकांमध्ये याचं उत्तर नवक्षमता दिलेलं आहे, पण मित्रांनो D.EDच्या अधिकृत पाठ्यपुस्तकामध्ये हरलॉक मॅडमची जी व्याख्या आहे ती अशी दिली: विकास ही अशी एक प्रगतशील बदलांची मालिका आहे जी परिपक्वतेच्या उद्दिष्टाकडे जाते. म्हणजेच विकासाचे अंतिम ध्येय काय आहे? तर परिपक्वता आहे ना, परिपक्वता गाठणे. आणि म्हणूनच परीक्षा परिषदेनं 2020च्या फायनल आन्सर कीमध्ये याचं उत्तर पर्यायी 1 परिपक्वता हेच दिलेलं आहे. आणि आपल्याला तेच महत्त्वाचं आहे. आपल्याला परीक्षा परिषदेनं जे उत्तर दिलंय तेच महत्त्वाचं आहे, कारण इतर पुस्तकवाले काहीही सांगतील, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. चला पुढचा प्रश्न. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे
डॅश डॅश यांनी प्रतिपादन केले आहे. 2020ला दुसऱ्या पेपरमध्ये हा विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 वुंट, 2 टिचनेर, 3 स्किनर आणि 4 थर्स्ट व थॉर्नडाईक. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम वुंट. विल्यम वुंट यांनी बालविकासाचा खूप बारकाईने अभ्यास केला. ते म्हणतात की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा सुरुवातीची पहिली 3 वर्ष त्याच्यासाठी खूप क्रिटिकल असतात. का? कारण या पहिल्या 3 वर्षात बाळाची मज्जासंस्था जी नर्वस सिस्टीम असते आणि त्याची 5ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, यांचा विकास अत्यंत झपाट्याने म्हणजेच सुपर फास्ट वेगानं होत असतो. आता साधं लॉजिक लावा, जर मेंदू आणि ज्ञानेंद्रिय वेगानं काम करू लागली तर साहजिकच आजूबाजूच्या जगातून माहिती घेण्याचा वेग वाढेल. म्हणजेच बाळाचा मानसिक विकास हा सुद्धा अगदी जलद गतीने होणार असतो. हेच विल्यम वुंट यांनी या व्याख्येमधून त्यांना सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा डॅश डॅश नियम म्हणतात. पर्याय दिलेले आहेत बघा. समानतेचा, गुणधर्म बदलाचा, आदर्शीकरणाचा आणि चौथा पर्याय दिलेला आहे परागामित्वाचा. या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 परागामित्वाचा. प्रश्नात काय म्हटलंय, अपत्यांमध्ये म्हणजे मुलांमध्ये गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला काय म्हणतात असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याला परागामित्वाचा नियम असं म्हणतात. मित्रांनो, सरासरी रेषेकडे तो जो आहे तो म्हणजे ओढून आणत असतो. मागे ओढून आणण्याच्या याच जी प्रक्रिया असते याला परागामित्वाचा नियम असं म्हणतात. म्हणजे काही वेळा बघा, अति बुटक्या, अति उंच काही अशा व्यक्ती असतात, त्या संदर्भात हे आहे. पुढचा प्रश्न बघा, बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? जे आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. बालकाच्या शरीररचनेवर, स्नायूसंस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. पर्याय व्यवस्थित वाचा. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. पर्याय 3 दिलेला आहे. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. आणि चौथा दिलेला आहे, मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. तर या ठिकाणी योग्य नाही असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यांनी काय सांगितलंय, आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे विधान पूर्णतः चुकीचं आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी अनुवंशाविषयी विधान विचारलेले होते. चला बघा, पर्याय 1 आणि 2 मध्ये काय सांगितलंय, मुलाच्या शरीराची ठेवण, डोळ्याचा रंग, केसाचा रंग, त्याच्या कातडीचा रंग हे सगळं आपल्याला आईवडिलांकडून DNA किंवा गुणसूत्रांद्वारे मिळत असतं. म्हणजेच हे काय आहे, अनुवंशिक आहे. म्हणून पर्याय 1 आणि 2 हे विधानं बरोबर आहेत. आणि चौथ्यामध्ये काय सांगितलं बघा, आपली मूळ बुद्धिमत्ता सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला अनुवंशानंच मिळते. हेही काही प्रमाणामध्ये बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि चुकीचं विधान तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढचा प्रश्न बघा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? पर्याय दिलेले आहेत. मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन. 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पक्वतेचे वय. बघा, आता आपण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पाहूया. याच्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो असं म्हटलेलं आहे, है ना?
अ, पर्याय एक मध्ये काय सांगितलं, मानसिक विकास. हा फक्त अनुवंशावर अवलंबून कधीच नसतो मानसिक विकास. जर मुलाला चांगलं वातावरण, चांगले शिक्षक आणि पुस्तके मिळाली नाहीत, तर त्याचा मानसिक विकास होणार नाही. म्हणजे इथं वातावरण गरजेचं आहे, है ना. पर्याय 3 मध्ये काय म्हणलंय, व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व हे तर अनुवंश आणि वातावरण या दोन्हीचे काय आहे, दोन्हीची सांगड आहे, है ना. व्यक्तिमत्वासाठी अनुवंश पण पाहिजे आणि वातावरण पण पाहिजे. पर्याय 4 मध्ये बघा, भावनिक जीवन असं म्हटलेलं आहे. मुलाला कुटुंबात किती प्रेम मिळतं किंवा किती राग अशी परिस्थिती मिळते, यावर त्याचे भावनिक जीवन ठरते. म्हणजे इथंही वातावरण येतच. त्याच्यामुळं पक्वतेचे वय जे आहे हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. पुढे बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मानसशास्त्र हा असा घटक आहे की याच्यामध्ये आहे ना थोडंसं डोक्याला जे शब्द आहेत ते पचत नाहीत, ते डोक्याच्या वरून जातात. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल, तर हा विषय चांगले गुण देईल. म्हणजे समजून घेतलं तर याच्यामध्ये 30 पैकी 30 गुण पडायला काही अवघड नाही. परंतु तुम्ही पाठांतराच्या याच्या त्याच्या मागं जर लागले तर हे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगतो त्याच्याकडं. आपल्या नोट्सचा पहिला पासवर्ड आहे 93. बघा, पुढचा प्रश्न सांगितलेला आहे, त्याचे पर्याय पाहू आपण. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. प्रत्येक प्राणीजातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. आणि चौथा दिलेला आहे, विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कमी असते. वैशिष्ट्य सांगायचं आहे बघा, विकास प्रक्रियेचं काय सांगायचं आहे, वैशिष्ट्य सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. आता आपण बघा, याच्यामध्ये एलिमिनेशन मेथडनुसार पाहू. सुरुवात करू पर्याय चौथ्यामध्ये. बघा, चौथ्यामध्ये काय सांगितलं आहे, विकासाची गती प्राथमिक अवस्थेत कमी असते, है ना. मित्रांनो, आपण आत्ताच गुंटे यांच्या प्रश्नामध्ये पाहिलं की सुरुवातीच्या 3 वर्षात विकास सर्वात झपाट्याने म्हणजे वेगानं होतो. म्हणजेच हे विधान सरळ चुकीचं आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये काय आहे, वेगानं विकास होतो, है ना. पर्याय बघा, आता तुम्हाला सांगतो पर्याय 2 मध्ये काय सांगितलंय, जैविक घटक अप्रभावी असतात. हे कसं शक्य आहे बरं? अनुवंश हा तर जैविक घटकाचाच म्हणजे एक भाग आहे ना, आणि त्याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे, हे ना. पर्याय बघा 3 मध्ये काय सांगितले, प्राणी म्हणजे प्रत्येक प्राणी जातीतील विकास सारख्याच प्रकारचा असतो, असं शक्यच नाही ना. माणसाच्या बघा, माणसाच्या बाळाचा आणि हत्तीच्या पिल्लाचा विकास सारखा असू शकतो का? इतर प्राण्यांच्या आणि मानवाचा कंपॅरिझन होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि पर्याय 1 उरलेला आहे आपला, तो याचं काय आहे, उत्तर आहे. बघा, एकाच घरात जन्मलेली एकाच वयाची 2 जुळी मुले, दोघं जरी एकाच ठिकाणी असली, त्या दिसायला जरी हुबेहूब असली, विकास सेम टू सेम होतो का त्यांचा? नाही होत. एक बाळ लवकर चालायला शिकतं तर दुसरं लवकर बोलायला शिकतं. प्रत्येकाचा विकासाचा वेग वेगळा असतो, आणि यालाच मानसशास्त्रामध्ये व्यक्तिभिन्नतेचे तत्व असं म्हटलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. व्यक्तिविकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? चुकीचं विधान सांगायचं आहे. 2018ला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा, सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. दुसरं दिलेलं आहे, विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवंशिकतेकडून होते. तिसरा पर्याय, सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशिकतेतून प्राप्त होतात. आणि चौथा पर्याय, विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. मित्रांनो, काय सांगितलंय, चुकीचं विधान सांगितलेलं आहे, है ना. या प्रश्नामध्ये बघा, याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे.
विकासाला वळण व दिशा देण्याचं काम अनुवंश करतं असं या पर्यायात म्हटलेलं आहे. हे विधान चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे बघा. याच्यामध्ये पर्याय एक मध्ये काय सांगितलं, सांस्कृतिक परिस्थितीचा विकासावर परिणाम होतो. हे बरोबर आहे. म्हणजे बाळ ज्या संस्कृतीत आणि समाजात वाढतं तसंच त्याचा विकास होत असतो, सर्वांना माहिती आहे. पर्याय दोन मध्ये काय सांगितलं, विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंश पुरवतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे अनुवंश म्हणजे एक प्रकारचं बीज आहे आणि ज्याच्यामध्ये झाड बनण्याची मूळ शक्ती असते. तुम्हाला ह्याच्या अगोदरही पहिल्या व्हिडिओमध्ये उदाहरण सांगितलं होतं बीजा संदर्भामध्ये, आहे ना. बीज आणि वातावरण. फक्त चांगलं बीज असून उपयोग आहे का? नाही. त्याच्यासाठी वातावरण पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त चांगलं वातावरण असून उपयोग आहे का? नाही. त्याच्यासाठी दर्जेदार बीज असणं पण महत्त्वाचंच आहे. बघा, पर्याय तीन मध्ये काय सांगितलं, रंग, रूप, उंची अनुवंशानं मिळते. हे तर आपण आत्ताच पाहिलंय. DNA मुळे हे ठरत असतं, असंच आत्ताच सांगितलं ना मी. म्हणजेच हे सुद्धा विधान काय आहे, बरोबर आहे. राहिला पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये काय सांगितलंय, विकासाला वळण व दिशा देण्याचं काम अनुवंश करतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, अनुवंश तुम्हाला फक्त कच्चा माल म्हणजे क्षमता देतो. पण त्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे की चोर बनवायचं आहे, हे कोण ठरवतं? हे ठरवतं त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, जे बाजूचं वातावरण आहे ते. म्हणजेच विकासाला योग्य वळण आणि दिशा देण्याचं सर्वात महत्त्वाचं काम वातावरण करतं, अनुवंश करत नाही. म्हणून पर्याय 4 हे जे आहे ते असत्य आहे आणि या ठिकाणी ते आपलं उत्तर आहे. चला बघा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? मित्रांनो, पीडीएफचा दुसरा पासवर्ड आहे 71. पर्याय दिलेले आहेत. बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून नसतात. दुसरा पर्याय, अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. तिसरा पर्याय, जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. चौथा पर्याय, भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. तर याचं अचूक उत्तर बघा काय आहे. याच्यामध्ये समर्थन करणारे म्हणजेच योग्य विधान आपल्याला द्यायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. आहे का नाही? चला बघा, आपण जे दिलेले सगळे विधान आहेत ते थोडेसे डिकोड करून पाहू, म्हणजे नेमकं तुम्हाला समजून जाईल की हे काय आहे. पहिल्या पर्यायात काय सांगितलं बघा, विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून नसतात. मित्रांनो, हे चुकीचं विधान आहे. बालकाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. जर बाळ शारीरिकदृष्ट्या आजारी असेल तर त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल का? तर नाही. पर्याय 3 मध्ये काय सांगितलं बघा, वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. हे चुकीचं आहे. आपण पाहिलं आहे की विकासाची गती नेहमी एकसारखी कधीच नसते. कधी पठारावस्था असते, सुरुवातीला खूप वेग जास्त असतो, स्पीडनं होते, नंतर संथ होते, कुमारावस्थेत पुन्हा वाढते. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. आणि चौथा पर्याय त्यांनी सांगितलेला आहे बघा, भिन्न वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये सारखेपणा आढळतो. अजिबात नाही. जर वातावरण भिन्न असेल, वेगळे असेल, तर मुलांचे कौशल्य आणि त्यांचा विकास सुद्धा वेगळाच असतो. हे कायम लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, याचं उत्तर 2 आहे. जो आपण सांगितला पर्याय ते 100% बरोबरच आहे. तुम्हाला एक साधी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं बघा. याला 3 गोल्डन रूल्स असं म्हणा, लिहून घ्या तुम्ही वाटलं तर. बघा, विकासाची अंगे एकमेकांवर अवलंबून असतात, है ना. काय? विकासाची अंगे एकमेकांवर अवलंबून असतात. नीट लक्षात ठेवा. जर असतातच्या जागी नसतात म्हणलं की डायरेक्ट तो चुकीचा पर्याय आहे. दुसरं सांगतो, विकासाची गती कधीच एकसारखी नसते. कधीच एकसारखी नसते. लक्षात ठेवा, हे गोल्डन रूल्स आहेत 3. पहिला रूल काय सांगितला, विकासाची अंगे एकमेकांवर अवलंबून असतात. आणि दुसरा काय सांगितला, विकासाची गती
कधीच एकसारखी नसते. जर पर्यायामध्ये कमी असते, जास्त असते, कमी जास्त होते, असं एक मार्गी जर समजा त्यांनी सांगितलं तर तो पर्याय कायम चुकीचाच असतो. तिसरा रूल बघा आता. अनुवंशातून फक्त गुण नाही तर दोष सुद्धा संक्रमित होतात. लक्षात ठेवा. अनुवंशातून फक्त गुण नाही तर दोष सुद्धा संक्रमित होतात. हे 3 रूल्स लक्षात ठेवला की तुमचा जे आहे तो प्रश्न केवळ 5 ते 6 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. मित्रांनो, खूप चांगल्या ट्रिक्स सांगत असतो मी. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागते. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत, मेहनत लागत नाही. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओमधले प्रश्न कसे वाटतील ते कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळं काय आणखी नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. तुम्हाला काही त्यासाठी पैसे लागणार नाहीत. चला सगळ्यांनी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? 2016ला पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. विकास भौतिक परिमाणात मोजला जातो. विकासाचा वेग सर्व व्यक्तीच्या बाबत सारखा असतो. विकास सुसंगत असेलच असे नाही. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. या ठिकाणी कोणतं विधान योग्य आहे असं त्यांनी विचारलेलं आहे आणि आपल्याला बरोबर असलेलं विधान सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. चला डिकोड करूया आपले बाकीचे पर्याय. पर्याय 1 बघा. विकास भौतिक परिमाणात मोजला जातो. भौतिक परिमाण म्हणजे काय? फूट, इंच, किलो. हे जे आहे ना, हे मित्रांनो वाढ जे आहे आपण परिमाणामध्ये मोजू शकतो. पण कोणाचा बौद्धिक विकास किंवा भावनिक विकास किती झाला आहे हे आपण किलोनं मोजू शकत नाहीत. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. पर्याय 2 मध्ये काय सांगितलं बघा. विकासाचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबतीत सारखाच असतो. हे तर आपण मगाशीच बघितलं. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, प्रत्येकाचा वेग हा वेगळा असतो. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. पर्याय 3 मध्ये काय सांगितलं बघा. विकास सुसंगत असेलच असे नाही. मित्रांनो, विकास हा नेहमी सुसंगत आणि एका ठराविक क्रमानेच होत असतो. आधी रांगणे मग चालणे हा क्रम जो आहे तो क्रम नेहमी असतो. तो कधीही विसंगत नसतो. त्यामुळं हेही विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यामुळे व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडत असतो हे तुम्हाला मी मगाशीच सांगितले आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघा. ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या बाबीसाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? प्रश्न वाचतानाच तुम्हाला क्लिक होऊन जाईल की हा जो प्रश्न आहे तो मास्लोच्या श्रेणीबद्दल विचारलेला आहे. पर्यायामध्ये मास्लो दिसलं की ते तुमचं उत्तर आहे. पर्याय 1 दिलाय मॅकडुगल, 2 दिलाय लिंडस्ले आणि तिसरा मास्लो, चौथा वॉटसन. पर्याय 3 याचं अचूक उत्तर आहे अब्राहम मास्लो यांनी गरजांची श्रेणी दिली होती है ना. खालच्या दर्जाच्या गरजा म्हणजेच अन्न, पाणी, सुरक्षितता, प्रेम आणि आदर पूर्ण होतात तीच मुले आत्मप्रकटीकरणासाठी धडपडत असतात है ना. हे कोणी सांगितलं तर अब्राहम मास्लो यांनी. मास्लो यांनी माणसाच्या गरजांचा एक त्रिकोण बनवला होता, पिरॅमिड. तुम्हाला सांगितलं मी. ते म्हणतात माणसाचा विकास हा पायऱ्या पायऱ्यांनी होत असतो है ना. मग पहिली पायरी काय असते तर शारीरिक गरजा म्हणजे भूक, तहान, झोप. जोपर्यंत पोट भरलेलं नाही तोपर्यंत माणसाला दुसरं काहीच सुचत नाही. दुसरी पायरी दिली होती सुरक्षितता, घर, नोकरी है ना. तिसरी पायरी दिली होती प्रेम म्हणजे कुटुंब आणि मित्र यांचं प्रेम. आणि चौथी पायरी आहे आदर, समाजात मान सन्मान असणं. आणि मित्रांनो, जेव्हा या चारही गरजा पूर्ण होतात ना तेव्हाच माणूस सर्वात शेवटच्या म्हणजेच 5व्या पायरीवर पोहोचतो. ती म्हणजे
आत्मप्रगटीकरण. म्हणजे माझ्या आयुष्याचं खरं ध्येय काय आहे याचा शोध घेणे, है ना, हीच मास्लो यांची थिअरी आहे. लक्षात ठेवा. एवढं व्यवस्थित तुम्ही पुस्तकातही वाचलं नसेल मास्लोच्या श्रेणीबद्दल. व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? अयोग्य आहे असं त्यांनी सांगितलंय, चुकीचं सांगायचं आहे. 2016साठी प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेत. विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. चुकीचं विधान सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, पण हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे आणि उलट सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विकासविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? म्हणजे चुकीचे विधान सांगायचे या ठिकाणी पण. 2016 रिवाइजमध्ये हा प्रश्न होता. पर्याय दिलेत. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. मगाशी सांगितलंय मी, व्यक्ती आणि वातावरण या दोघांच्या आंतरक्रियेचा काय आहे, विकास हा काय या दोघांच्या आंतरक्रियेमुळेच होत असतो. बघा पुढचा पर्याय. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. पुढे. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. आणि पर्याय 4 दिलेला आहे. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. चला बघू आपण या ठिकाणी डिकोड करून. पर्याय 1 मध्ये काय सांगितलं? व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास होतो. मगाशी सांगितलंय, मगाशी शिकलोय, त्यामुळे हे 100% बरोबर आहे. 2 मध्ये काय सांगितलं? प्रगतीच्या स्वरूपात बदल होणे म्हणजे विकास. अगदी बरोबर आहे. विकास म्हणजे नेहमी पुढे जाणे, प्रगती करणे, है ना. आणि पर्याय 3 काय सांगितला? गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव म्हणजे विकास. हेही बरोबर आहे, कारण विकासामुळे मुलांमध्ये नवीन गुण, नवक्षमता येत असतात. आता उरला पर्याय 4 जो आपलं उत्तर आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं? वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. मित्रांनो, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. साधं लॉजिक लावा. वाढ म्हणजे फक्त शरीराची उंची आणि वजन वाढणे, पण विकास म्हणजे काय? तर विकासामध्ये शारीरिक वाढ तर येतेच, पण त्यासोबत मानसिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासही येतो. म्हणजेच विकास हा एक खूप मोठा समुद्र आहे आणि वाढ ही त्या समुद्रात मिळणारी एक लहानशी छोटीशी नदी आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर विकास ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे आणि वाढ ही एकदम मर्यादित संकल्पना आहे. म्हणून 4 नंबरचे विधान जे आहे ते असत्य आहे. बघा याच्या संदर्भामध्ये वाढ आणि विकास याच्या संदर्भात मी एक तुम्हाला ट्रिक्स सांगतो, लक्षात ठेवा. गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो. बापलेख आहे ना, ट्रिक काय आहे? बापलेख. एकदम बाप नावाची ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. विकास हा बाप आहे आणि वाढ हा त्याचा लेक आहे. म्हणजे बाप म्हणजे व्यापक आणि लेक म्हणजे मर्यादित. बाप नेहमी लेकापेक्षा कसा असतो? मोठा असतो आणि व्यापक असतो. विकासाच्या पोटात वाढ सामावलेली असते. त्यामुळे जेव्हा प्रश्नात वाढ व्यापक आहे असं दिसेल तेव्हा लगेच समजायचं की इथं काय सांगितलंय? लेकाला बापापेक्षा मोठं सांगितलंय. त्याला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केलाय, जे साफ चुकीचं आहे. हे लॉजिक लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कन्फ्युजन एकदम असं गायब होऊन जाईल. आलं लक्षात? वाढ आणि विकासाचं लॉजिक. वाढ म्हणजे कोण आणि विकास म्हणजे कोण, एवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे? पर्याय दिलेले आहेत. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. 2 दिलेला आहे. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो.
आणि चौथा दिलेला आहे विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. या ठिकाणी योग्य विधान आपल्याला व्यक्ती विकासासंदर्भात सांगायचं आहे. तुम्हा सर्वांना याचं उत्तर लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. या दोघांची आंतरक्रिया जी असते याच्यातूनच विकास काय असतो होत असतो. पुढचा प्रश्न बघा. कारक विकासामध्ये गुटेरीजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? 2014 साली पेपर 2 मध्ये हा प्रश्न आला होता. पर्याय दिलेले कारक विकासाच्या संबोधात व्यक्ती भिन्नता दिसून येते. शैशवावस्थेत व बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. आणि तिसरा पर्याय कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. आणि चौथा पर्याय प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. मित्रांनो, पर्याय खूप मोठे वाटतात, शब्द अवघड वाटतात, काळजी करू नका. व्यवस्थित आपली सिरीज जी आहे ते पहा, तुमच्या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. 2014ला हा पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न कारक विकास म्हणजेच शरीराच्या हालचाली आणि स्नायूंचा विकास याच्यावर आधारित आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचंच विधान सांगायचं आहे. मित्रांनो, प्रतिमा मराठीच्या या महा TET महासरावमध्ये भाग 18च्या एकदम शेवटापर्यंत आपण आलेलो आहोत. हा 20वा प्रश्न गुटेरीज या मानसशास्त्राच्या अभ्यासावर आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, आपल्या नोट्सचा तिसरा पासवर्ड आहे 79. लिहून घ्या. चला बघा, आता या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नामध्ये काय विचारलंय, गुटेरीजच्या मते कोणते विधान चुकीचं आहे, म्हणजे समावेश होत नाही असं म्हणलंय, म्हणजे चुकीचं सांगायचं आपल्याला. चला, बरोबर विधान कोणते आहेत ते पहा. पहिल्यामध्ये काय सांगितलं, कारक विकासात व्यक्तिभिन्नता असते. बरोबर आहे. कोणी लवकर धावायला शिकतं, कोणी उशिरा. पर्याय 2 मध्ये काय सांगितलं, कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. हेही बरोबर आहे. मगाच सांगितलं आधी रांगणे मग चालणे, आहे की नाही. आणि पर्याय 4 मध्ये काय सांगितलं, प्राथमिक शाळेत कारक विकास हा पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. बरोबर आहे. जेवढा सराव कराल तेवढे हस्ताक्षर किंवा खेळ याच्यामध्ये सुधारणा होत असते. उरला पर्याय तिसरा. यात म्हटलंय कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. मित्रांनो, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही आपल्या शाळेत पाहिलं असेल, 1ली ते 7वी पर्यंत म्हणजे 12 ते 13 वर्षापर्यंत मुले आणि मुली एकत्र खेळतात, पळतात. त्यांची शारीरिक ताकद आणि धावण्याचा वेग जवळजवळ सारखाच असतो. मुलामुलींच्या शारीरिक ताकदीत आणि कारक विकासात खरा खूप मोठा फरक हा त्यांच्या कौमार्य अवस्था सुरू झाल्यावर दिसू लागतो. मुलांच्या स्नायूमध्ये जास्त ताकद येते आणि मुलींच्या सूक्ष्मकारक कौशल्यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे कौमार्यावस्थेच्या आधी त्यांच्यात खूप फरक होत नसतो, है ना, नसतोच. हेच आपलं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? पर्याय दिलेले आहेत. विकास हा परिणामात्मक असतो. दुसरा पर्याय बघा, विकास क्रमबद्ध असतो. तिसरा, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. आणि चौथा, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. इथे आपल्याला विकासाला लागून न पडणारी म्हणजे चुकीची बाब ओळखायची आहे. चला, नेहमीप्रमाणे आपण 3 पर्याय जे बरोबर विधान आहेत ते कोणते आहेत ते पाहू. पर्याय 2 मध्ये काय सांगितलं, विकास क्रमबद्ध असतो. अगदी बरोबर आहे. मी आत्ताच सांगितलं ना, आधी रांगणे मग चालणे, हा क्रम जो असतो तो ठरलेला क्रम असतो. पर्याय 3 बघा, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. हेही बरोबर आहे. आपण पाहिलंय व्यक्ती तितक्या काय आहेत,
प्रकृती आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतोच. आणि पर्याय 4 मध्ये काय सांगितलं, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. 100% बरोबर आहे. म्हणजे विकास म्हणजे नेहमी प्रगती आणि सुधारणा होणे हेच असतं. आता पर्याय उरला एक. पर्याय एक मध्ये काय सांगितलं, विकास हा परिमाणात्मक असतो. मित्रांनो, परिमाण म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपण संख्येत किंवा किलोमीटरमध्ये मोजू शकतो. मला सांगा, आपण आपली उंची किंवा वजन संख्येत मोजू शकतो, म्हणजेच आपली शारीरिक वाढ ही परिमाणात्मक असते. पण आपला विकास, बुद्धी, भावना, कौशल्य हे जे आहे हे आपण किलोमध्ये मोजू शकतो का, तर नाही. माझी आज 2 किलो बुद्धी वाढली असं म्हणतो का आपण, नाही म्हणत. कारण विकास हा गुणात्मक असतो, तो संख्येत मोजता येत नाही, तो फक्त अनुभवावरून समजतो. म्हणूनच विकास परिमाणात्मक असतो हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, याचं उत्तर पर्याय एक आहे. पुढचा प्रश्न, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता. पर्याय दिलेत, स्वाभाविकीकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण, क्रियाकौशल्य. 2013ला विचारलेला प्रश्न आहे. दुसरा पर्याय अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण. तिसरं अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविकीकरण. आणि चौथा अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा जो क्रम आहे तो असा असतो, पहिले अनुकरण, नंतर क्रिया कौशल्य, मग अचूकता, मग संधिकरण आणि मग स्वाभाविकीकरण असतं. मित्रांनो, बघा या ठिकाणी लक्ष द्या. अनुकरण जे आहे ते सर्वात आधी मूल काय करतं, दुसऱ्याला सायकल चालवताना बघून त्याच्यासारखंच अनुकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतं. नंतर बघा क्रियाकौशल्य. क्रियाकौशल्य बघा, सराव करून करून आता मूल म्हणजे न पडता अगदी अचूक सायकल चालवायला लागतं. एक सायकलचं उदाहरण लक्षात घ्या फक्त. संधिकरण काय बघा, आता ते इतकं हुशार होतं की सायकल चालवता चालवता सोबत हॉर्न वाजवणे, ब्रेक मारणे, या एकापेक्षा जास्त क्रियामध्ये ते काय करतं, संधिकरण करत असतं. आणि स्वाभाविकीकरण म्हणजे बघा, 5वा तो टप्पा सांगितलेला आहे. शेवटी काय होतं, सायकल चालवणे हे त्याच्या स्वभावाचाच भाग बनून जातं. तो मित्रांसोबत गप्पा मारत, आजूबाजूला बघत काय करतं, सायकल चालवतं. त्याला विचारही करावा लागत नाही. मित्रांनो, हाच तो क्रम आहे, अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण. आणि हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय दिलेत, शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किशोरावस्था. सर्वांना माहिती आहे, सर्वांना टप्पे पाठ आहेत है ना, ते त्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. पर्याय दिलेले आहेत, लेखन, वाचन व कौशल्यांवर भर द्यावा, शालेय तासिका मोठ्या कराव्यात, अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे, आणि चौथा दिलाय, नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, शालेय तासिका मोठ्या कराव्यात. कारण बघा, हे का उत्तर आहे, मुलांच्या विकासाचा विचार करताना ही गोष्ट नक्कीच टाळली पाहिजे, आहे की नाही. कोणती गोष्ट टाळावी असं म्हटलेलं आहे, मोठ्या तासिका कराव्या हे टाळलंच पाहिजे. लहान मुलांना वाचन लेखन शिकवणे गरजेचं असतं. त्यांना स्वतः हातानं कृती करून शिकायला आणि नाटकात किंवा स्नेहसंमेलनात भाग घ्यायला खूप मजा येते. या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत पर्याय 1 मध्ये, 3 मध्ये आणि 4 मध्ये सांगितलेल्या. पण पर्याय 2 मध्ये सांगितलेले हे सरळ चुकीचं आहे. खरं तर लहान मुलांना 30 ते 35 मिनिटांच्या तासिका असतात आणि तेच बरोबर आहे. आणि मोठ्या तासिका करणं हे टाळलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न, मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही. 2013चा प्रश्न आहे. पर्याय दिलाय, गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे, मातेला गर्भावस्थेत झालेला आजार, अपघातामुळे मेंदूला इजा, आणि 4, कवटीचा आकार मोठा असणे. मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला विचारलंय मेंदूला पक्षाघात होण्याचं
कारण कोणतं नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कवटीचा आकार मोठा असणे. मित्रांनो लक्ष द्या. या ठिकाणी बघा प्रश्नात विचारलं होतं की मेंदूला पक्षाघात म्हणजेच ब्रेन डॅमेज आहे ना, पॅरालिसिस म्हणतो आपण, ते कशामुळे होत नाही असं विचारलंय. त्याच्यामध्ये बघा पर्याय 1 मध्ये काय सांगितलं, गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे. मित्रांनो जर आईनं गर्भधारणेच्या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची किंवा जड औषधं घेतली तर त्याचा थेट जो रिॲक्शन असतो तो बाळाच्या मेंदूवर होत असतो. त्याच्यामुळे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, मातेला गर्भावस्थेत झालेला आजार. जर आईला रुबेलासारखा आजार झाला तर त्या इन्फेक्शनमुळे बाळाच्या मेंदूला हानी पोहोचू शकते. पर्याय 3 मध्ये बघा, अपघातामुळे मेंदूला इजा. हे तर अगदी उघड आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. जन्माच्या वेळी किंवा नंतर डोक्याला मार लागला तर मेंदूला पक्षाघात होऊ शकतो. म्हणजेच पहिले तीनही पर्याय मेंदूला डॅमेज करणारे मुख्य कारण आहेत. आता पर्याय 4 उरलेला आहे, कवटीचा आकार मोठा असणे. मित्रांनो कवठी म्हणजे फक्त मेंदूला सुरक्षित ठेवणारा बाहेरचा एक डब्बा असतो. डब्बा मोठा असल्यामुळं आतल्या मेंदूला पक्षाघात होत नाही. कवटी मोठी असणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. म्हणजे एखाद्या वेळेस समजा डोक्यात पाणी साठणं हे ते, पण ते पक्षाघाताचं मूळ कारण असूच शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. मित्रांनो हे आजच्या भागातले 25 प्रश्न झालेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचे मानसशास्त्राचे दोन्हीही पेपरचे 30 पैकी 30 गुण या ठिकाणी परफेक्ट असे पक्केच होणार आहेत. बघा आपण 18 भाग पूर्ण केलेले आहेत. आता 19वा आणि 20वा भाग देखील या वाढ आणि विकासासंदर्भातच असणार आहे. तत्पूर्वी बघा तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रश्न, याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 6 ते 12 वर्ष या वयात मुलांना मित्रमैत्रिणींच्या गटात राहायला खूप आवडते. म्हणूनच मानसशास्त्रात या किशोरावस्थेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी पर्याय दिलेला आहे अ, टोळीचे वय आणि ब, प्रश्नांचे वय. तुम्हाला याचं अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. म्हणजे काय, ज्यांचा अभ्यास एकदम टॉप लेवलचा सुरू आहे ते याचं उत्तर 100% कमेंट बॉक्समध्ये देणार. चला या ठिकाणी बघा आपली ही सिरीज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे. सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी आपल्या प्रतिमा मराठीला कनेक्ट व्हा, कारण तुमचे 30 पैकी 30 गुण या ठिकाणी फिक्स होणार आहेत. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नोट्स डाउनलोड करून घ्या, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. 3 वेळेस त्याचा पासवर्ड सांगितला आहे, तो पासवर्ड लिहून घ्यायचा आणि तिथं टाकायचा आणि त्या नोट्स तुम्ही काय करायचं आहे प्रिंट करून घ्यायच्या आहेत. चला थांबू या ठिकाणी, भेटू असंच भाग 19 मध्ये. अभ्यास करत राहा, पॉझिटिव्ह राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.